नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. खरं तर या संपूर्ण चर्चासत्रामध्ये आपण राजकीय धुरळा उडवत असतो. मात्र आज एक असा विषय आहे जो आपल्या सगळ्यांना डोळे उघडायला लावणार आहे आणि चर्चेचा धुरळाही इथेच असणार आहे, मात्र तो सुद्धा अराजकीय. कारण पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली ज्यामध्ये अल्पवयीन असलेल्या एका बिल्डर पुत्राने बेदरकारपणे गाडी चालवत 2 जणांचा बळी घेतला. आणि याच दुहेरी बळी प्रकरणामध्ये आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवरती आलेले आहेत. अगदी थोड्याच वेळात पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात जाऊन पुण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं आणि या प्रकरणातला जो आरोपी आहे तो आरोपी अल्पवयीन आहे आणि त्याला अगदी लगेचच जामीन मिळालेला होता आणि त्यामुळे यंत्रणेवरती सर्व बाजूने टीका झालेली होती. अल्पवयीन मुलाला बारमध्ये बसून दारू कशी पिता येते, पुण्यामधले पब्स आणि बार हे पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू कसे राहतात, अल्पवयीन मुलाच्या हातात एखादी कार चालवण्यासाठी कशी दिली जाते, हे सगळेच प्रश्न या घटनेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आणि पुणेकरांवरती पोलिसांचा यंत्रणेचा धाक राहिलाच नाहीये का, असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ही घटना किती भयंकर होती याचा अंदाज सगळ्यांना आलेला आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निवडणुकीचा शेवटचा टप्पा उरकला आणि पुण्यात धाव घेतली. या संपूर्ण घटनेची त्यांनी माहिती घेतली आणि थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. सध्या या प्रकरणात जे आरोपी आहेत ते म्हणजे या अल्पवयीन आरोपीचे वडील, त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेले आहे. तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मी तुषारकडे जाते. तुषार, सध्याची या प्रकरणातली काय अपडेट आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरती पुणेकर सुद्धा अतिशय तीव्रतेने व्यक्त होताना दिसत आहेत? नक्कीच नम्रता, आपण जर पाहिलं तर अनेक पुणेकर खरं तर तीव्रतेने भावना व्यक्त करताना एकंदरीत पाहायला मिळतात. मात्र या प्रकरणामध्ये जर आता पाहिलं तर पोलिसांबरोबर आता गृहमंत्रींनीही खरं तर थेट पुणे गाठले आणि पुण्यामध्ये बैठक लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. सकाळपासून यामध्ये जर आपण पाहिलं तर काही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. यातील त्यानंतर कोर्टात खरं तर काय निर्णय होतो हे पाहणं खरं तर महत्वाचं आहे. मात्र ज्या पब आणि हॉटेलमध्ये खरं तर ही संपूर्ण जी पार्टी झाली त्या ठिकाणी खरं तर पुणे पोलिसांनी सील लावलेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहिले तर गृहमंत्री खरं तर बैठक घेतात, ते पोलिसांबरोबर रणनीती खरं तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन काय रणनीती ठरवली जाते ते खरं तर त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर होईल. त्यानंतरून हे संपूर्ण त्यानंतर पोलीस काय कारवाई करतायत हेही पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. आज संध्याकाळी खरं तर जो बिल्डर आहे, ज्या बिल्डरच्या मुलाने खरं तर हा संपूर्ण जो प्रकार घडल्याचं एकंदरीत पुढे आलं, ते बिल्डरला खरं तर पुणे पोलीस ताब्यात घेऊन संध्याकाळी त्याला खरं तर पुण्यात आणलं जाणार आहे आणि त्यानंतर बिल्डरला उद्या कोर्टामध्येही खरं तर हजर केलं जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण ज्या प्रकरणामध्ये तर पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात, एकंदरीत कोर्ट कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहत आहे हे खरं तर महत्वाचं ठरणार आहे. मात्र संपूर्ण पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या प्रकरणामध्ये तीव्रतेच्या भावना खरं तर पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळतात. नम्रता, नाही, एकूणच ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला तिथल्या प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की हा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या बाजूला त्याचा चालक बसलेला होता, मात्र तरीही दारूच्या नशेत या मुलानं ती गाडी चालवायचा आग्रह केलेला होता आणि ही घटना घडल्यानंतर, हा अपघात घडल्यानंतर तिथून त्याने पळून जायचा प्रयत्न केला. मात्र जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या सतर्कतेमुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीला आले, नाहीतर ते प्रकरण सुद्धा कदाचित अंधारात जाऊ शकलं असतं. आणि पुणे पोलिसांवरती, पुण्यातल्या यंत्रणांवरती मोठा दबाव असल्याचं सुद्धा इथे चर्चा होतीये. तुषार, नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये ही जी पब संस्कृती आहे ती पुढे येताना एकंदरीत दिसून येते. यामध्ये जर आपण पाहिलं तर रात्री उशिरापर्यंत खरं तर हे संपूर्ण जे पब आहेत ते रात्री उशिरापर्यंत खुले राहतात. कसे हॉटेल ह्या संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत हे खुले राहतात. त्यानंतर तिथे येणारी जी तरुणाई आहे ती तरुणाई त्या हॉटेलमध्ये जातीये आणि त्या तरुणाई हॉटेलमध्ये जाताना आपल्या पाल्यांवरती खरं तर पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे. मात्र अनेक पालक आपल्या पाल्य काय करतायत याकडे लक्ष देताना दिसून येत नाहीये. या मुलाबरोबर जर आपण पाहिलं तर त्याचा ड्रायव्हर खरं तर बरोबर होता, मात्र ड्रायव्हरला बाजूला बसून स्वतःचा अगदी तुषार, तू जसं म्हणतोस तसे ही हिंमत येते कुठून?
बार चालक पहाटेपर्यंत बार सुरू कसे ठेवतात, पब मालक पहाटेपर्यंत पब सुरू कसे ठेवतात, असे अल्पवयीन मुलं दारूच्या नशेमध्ये गाडी भर रस्त्यातनं भरधावपणे चालवायची हिंमत कशी ठेवतात आणि त्या गाडीने एखादा अपघात झाल्यानंतर तिथून पळून जाण्याची सुद्धा त्यांची हिंमत असते. ही हिंमत कुठून येते, ती वेळीच का ठेचली जात नाही, हाच खरा प्रश्न आहे. आपल्यासोबत हनुमंत पवार आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. हनुमंत पवारजी, जे प्रकरण झालंय ते गंभीर आहे आणि बोटं इकडे तिकडे दाखवली जातील, पण हे वास्तव टाळता येणार नाहीये हेही तितकंच खरं. यंत्रणा कुठेतरी कमी पडतात. नाही, हे खूपच धक्कादायक आणि गंभीर होतं. आपले पोलीस यंत्रणा काय करते नेमकं, सामान्य लोकांचा जीव इतका स्वस्त आहे का, असा प्रश्न सामान्यांना पडावा, इतकी गंभीर घटना आहे. त्याला मिळालेली शिक्षा, त्याला पटकन झालेला जामीन, पोलिसांवर राजकीय लोकांनी काही आणलेला दबाव, विद्यमान तिथले आमदार तिथं जाऊन बसणं, हे सगळं खूप धक्कादायक आहे. पुणेकरांसह महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना खरं म्हणजे हे भीतीदायक आहे. तर यामध्ये पुणे पोलीस आयुक्त आता कितीही बाजू सावरून घेत असले तरी पब उशिरापर्यंत चालू ठेवणे, अल्पवयीन मुलांना दारू सर्व करणे, ह्या सगळ्या गोष्टींना आपण यंत्रणेलाच आपण जाब विचारला पाहिजे. आणि दोन तरुण जीवाला दोन कुटुंब मुकलेली आहेत, त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहेच आहे. पण या घटना थांबवण्यासाठी आपण यंत्रणा म्हणून, समाज म्हणून आपण त्याच्यापासून पळ काढतोय का? पोलिसांच्या त्याला जेव्हा ताब्यात घेतलं त्या मुलाला, त्यावेळेस पोलिसांनी त्याला दिलेली जी वागणूक आहे, ट्रीटमेंट आहे, ती सामान्य लोकांना तुम्ही देत नाही. कायद्याचा बडगा हा पोलीस स्टेशन मध्ये बसत असतील ते नेमके कशासाठी बसलेले आहेत? न्याय मिळण्यासाठी बसलेले आहेत की कुणाला वाचवण्यासाठी बसलेले आहेत? हेही गंभीर आहे. नाही, त्यांनी अजितदादा पवार गटाच्या त्या आमदारांनी पोलिसांवर दबाव आणला, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. लोकप्रतिनिधीचं काम हे अपघातग्रस्तांना मदत करणं आहे. त्या मुलीच्या पालकांना धीर देणं हे लोकप्रतिनिधीचं पहिलं काम होतं. तो जो मुलगा मृत्यूशी झुंज देत होता त्याच्यासाठीच काही प्रयत्न करणं, मदत करणं हे लोकप्रतिनिधीचं काम होतं. आणि कायद्यानुसार वागा असं सांगायला मी तिथे गेलो, असा साळसूदपणाचा आव आणून ते आता सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत आहेत. तर पोलीस कायद्यानं वागत नव्हते असं म्हणणं होतं का आमदारांचं? तुम्ही गेल्याशिवाय गुन्हा दाखल होणार नाही, तुम्ही कोणावर दबाव आणला, कोणाच्या दबावाखाली तुम्ही तिथं गेले, ही सगळी प्रश्न आता सगळ्यांच्या लक्षात आलं की आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी तिथं नको त्या लोकांना, गुन्हेगारांना मदत करण्याचं काम केलेलं आहे. पोलीस यंत्रणेनं ही जी कलम लावायला हवी होती ती लावली नव्हती. काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आवाज उठवला, समाजातून आवाज उठल्यानंतर आता तुम्ही बार मालकावर गुन्हा दाखल करताय, आता तुम्ही त्या मुलाच्या वडिलाला अटक करताय. हे सगळं कायद्याच्या राज्यामध्ये असं अपेक्षित नाही. त्यानं दारू पिऊन गाडी चालवत होता, 11 तास त्याचे रक्ताचे नमुने तुम्ही घेतले नाहीत. त्याला अल्पवयीन ठरवण्यासाठी काही शक्ती कार्यरत होत्या का, असाही प्रश्न आता आपल्या समोर उपस्थित होतोय. तर पोलीस यंत्रणा आणि पब उशिरा चालू ठेवणे, अल्पवयीन मुलांना दारू सर्व करणे, आणि त्या भागामध्ये वर्षानुवर्षे आमचे युवक काँग्रेसचे तिथले अध्यक्ष आहेत, ती मंडळी असतील, रवींद्र धंगेकर स्वतः आमदार असतील, पुणे शहर काँग्रेस, आम्ही कितीतरी महिन्यापासून अवैध धंद्यावर, पब असतील तिथं रात्रंदिवस जो नंगानाद चालतो, लोकांचा जीव धोक्यात येतो, यावर आम्ही बोलतोय. पण पुण्याचे पोलीस प्रशासन आणि या राज्याचे गृहमंत्री यांना वेळ नाही या गोष्टींकडे लक्ष द्यायला. ठीक आहे मोहिते सर, तुमच्याकडे मी वेगळाच मुद्दा घेऊन येणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये जो आता प्रश्न उपस्थित होतोय, कारण आरोपी अल्पवयीन आहे, निर्भया प्रकरणाच्या वेळेला जो प्रश्न उपस्थित झालेला होता, ज्यामधला एक आरोपी अल्पवयीन होता, अगदी काही 3-4 महिन्यांच्या अंतराने त्याचं वय 18 वर्ष भरत नव्हतं, त्यामुळे त्याला वेगळी शिक्षा सुनावण्यात आलेली होती. आणि त्यावेळेला जी चर्चा झालेली होती की अशा प्रकारच्या हिनेस क्राईममध्ये काय म्हणतात त्याला, रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेस अशा असतात, त्यामध्ये आरोपी अल्पवयीन असला तरी सुद्धा त्याला तितकीच गंभीर शिक्षा द्यावी का, हा प्रश्न त्यावेळेला विचारण्यात आलेला होता. इथे सुद्धा तोच प्रश्न येतो की आपला कायदा कमी पडतोय का अशांवरती वेसण घालण्यामध्ये. कारण ज्या मुलांना आपण सज्ञान नाही होत हे माहिती आहे, मात्र सज्ञानांच्या सर्व गोष्टी करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये येते, त्या गोष्टी बेकायदा आहेत हे माहिती असून सुद्धा कायदा बदलण्याची गरज आहे इथे. नम्रता, मला असं वाटतं सध्या कायद्यात ज्या तरतुदी आहेत ना, त्याचं जरी कायद्यापुढे सर्व समान असतात या तत्वाचं पालन करत पोलिसांनी केलं असतं ना तरी खूप काही झालं असतं. कशी हिंमत होते, मगाशी तुम्ही विचारत होतात तसं, एक आमदार जातात, अहो घड्याळात किती वाजले, कोणासाठी तुम्ही जाताय, ते 2 जे मेले ना मुलं ते तुमचे कोणी नाहीत का?
त्यांचा जो टाहो होता, आता मुद्दा जो शाहजोगपणे सांगितला जातो, अल्पवयीन अल्पवयीन अल्पवयीन. 17 वर्ष 8 महिने 4 महिन्यानंतर तर त्याचं संपणार होतं ना तथाकथित अल्पवय. आणि तुम्ही योग्य उल्लेख केलात नम्रता, तो निर्भया प्रकरणाचा. 2015 मध्ये ज्या सुधारणा झाल्यात ना, 2015 मध्ये, त्यानंतर बरंच काही घडलंय ना. त्यात काय म्हणतोय, आता तुम्ही जो उल्लेख केला की एखाद्याचं समजा वय कमी असलं तरी सुद्धा त्यातलं फक्त मी कायद्यातलं प्रोव्हिजन एक जो उल्लेख केलेला तरतूद आहे ती वाचून दाखवतो. ॲज पर द ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट ऑफ 2015, ज्युएनाइल्स अंडर द एज ग्रुप ऑफ 16 to 18 years आर अलाउड टू बी ट्राईड ॲज अन एडल्ट. जर गुन्हा अतिगंभीर असेल, हा नाही आहे का, अगदी दोघांना ज्या निर्घृणपणे, होय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पुणे पोलिसांनी नोंदवला असला तरी केवळ 4 महिन्याचं हे असल्याचं त्यात हे नाहीये, अल्पवय दाखवलं. त्याच्या पुढची गंभीर बाब म्हणजे या मुलाला निबंध लिहायला सांगितला जातो वाहतुकीच्या नियमांचा, चौकात उभं करून त्याला वाहतुकीचे नियम पाळलं जात. ही त्याची शिक्षा. का चिडणार नाहीत पुणेकर? भोईटे सर, चिडलेच पाहिजेत. आणि पुणेकरांकडून तीच अपेक्षा आहे की लढ पुणेकर असं बोलण्याची वेळ आली आहे यातली. कारण एवढं गंभीर घडतं. एक रवींद्र धंगेकर त्या दिवशी धरणे आंदोलनाला बसले, त्या पलीकडे त्यांनी दुसरं काहीच पुण्यात घडताना दिसलं नाही. खरंय, पुण्यातले काही सांस्कृतिक क्षेत्रातील, काही सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पुढे आले, त्यांनी त्या पद्धतीनं पुढचं आंदोलन हाती घेतल्याचं दिसतंय. परंतु प्रत्यक्षात सामान्य पुणेकर ते कुठे आहेत? अहो, ती 2 तरुण मुलं मध्य प्रदेशातील IT सेक्टरमधील, त्यांच्या बाबतीत जे घडलं ते कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. नम्रता, तुम्ही पुण्यातील, मी अनेकदा पुण्यात कामासाठी जात असतो. रात्री अपरात्री कामं संपल्यावर काही परतताना अशा पद्धतीनं कोणीतरी धनदांडग्याचा बिल्डरचा पुत्र अशा पद्धतीनं गाडी कोणतीही भरधाव वेगानं हाकेल. पुन्हा 2-3 पबमध्ये जो जाऊन आलेला असतो आणि पोलिसांना कसं काय असं सर्टिफाय करता येतं की त्याने तो नशेच्या अंमलाखाली नव्हता. पबमध्ये गेलेला नसतो, तो दारू पिऊन झोखांड्या खात असतो तिथे. ही त्याच्या पुढची गंभीर बाब आहे. त्याचा CCTV पुरावा आहे. आज पोलीस पबमध्ये पोहोचतात तपासणीसाठी. का हो, तुम्हाला असं वाटलं नाही पबमध्ये जावं? CCTV फुटेजमध्ये तो बिल्डर पुत्र दिसत होता दारू पिताना, ढोसताना. तुम्ही त्याला कसं काय असं सर्टिफाय करून सोडू शकता? का तुम्ही त्याच्या विरोधात नशेच्या अंमलाखाली गाडी बेदरकारपणे चालवण्याचा का गुन्हा दाखल केला नाही? का तुम्ही फक्त त्यांच्या एज सर्टिफिकेटवर विसंबून राहिलात? का तुम्ही कायद्यातील तरतुदी, ज्याचा आता पोलीस आयुक्तांनी उल्लेख केलेला आहे की होय आम्ही कोर्टात जातोय, कोर्टाला सांगतोय की 16 ते 18 वयोगटातील अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या आरोपीवर सुद्धा एखाद्या सज्ञान आरोपीसारखा खटला दाखल करता येतो, कारवाई करता येतं. हे काय 2 दिवसापूर्वी कायद्यात नव्हतं? आणि पोलिसांना ते माहिती नव्हतं का? हाही त्याच्या पुढचा प्रश्न आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे नम्रता हा. यासाठीच मला अपेक्षा आहे ती पुणेकरांकडून. आज अनेक पुणेकर मान्यवर जे पुढे आलेले आहेत त्यांना सामान्य पुणेकरांनी साथ दिली पाहिजे. शेवटी तुम्ही आम्ही सुद्धा, आज ते होते 2 मुलं, उद्या तुमची आमची मुलं असतील, तुमच्या माझ्यासारखी माणसं असतील. कुणाच्याही बाबतीत हे धनदांडगे अशा प्रकारे बेफाम गाडी चालवून, बेदरकारपणे गाडी चालवून, नशेच्या अंमलाखाली आपलेच जसे काय रस्ते बोलू नये त्या शब्दात बोलावं लागतं. जणू काय पुणे आपल्या बापाचंच आहे, आपण वाटेल ते केलं तरी चालेल. अशा आविर्भावात जर बेदरकारपणा असा वाढत असेल पुण्यात, तर तो सर्वांसाठीच घातक आहे. त्यासाठीच चल लढ पुणेकर असं म्हणण्याची वेळ आली आहे नम्रता. नाही, अगदी. आणि भीती कशाची वाटते त्यावेळेला, हा जो मुलगा हा तिथून पळून जायचा प्रयत्न करत असताना तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला मारलं. त्यांना कायदा हातात घ्यावा लागला नाही, कारण या अपघातानंतर तिथे शहानिशा करण्यासाठी कायदा अपुरा पडतो. ती मुलगी तिथे 15 मिनिटं तडफडत असते, तिच्यासाठी ॲम्ब्युलन्स येत नाही. तो मुलगा तिथे 15-20 मिनिटं श्वास त्याला घेता येत नाही, अखेरचे श्वास मोजत असतो आणि त्याला ॲम्ब्युलन्स मिळत नाही. ही आपल्याकडची यंत्रणा. मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांची थोड्या वेळात पत्रकार परिषद आहे. या सगळ्या प्रश्नांना ते काय उत्तरं देतात हे आपल्याला बघायला लागेल. मी पुन्हा एकदा हनुमंत पवार यांच्याकडे जाते. हनुमंत पवारजी, हे सगळे प्रश्न आहेत, मात्र हे आवाज उठवायला कमी पडतो. आम्ही एक माध्यम म्हणून आम्ही हा आवाज उठवतोय, मात्र ज्यांच्या सोबत हे घडतंय ते पुणेकर मात्र पूर्ण ताकदीने रस्त्यावर येताना दिसत नाहीयेत. राजकीय पक्षांकडनं एक धरणं होतंय, सांस्कृतिक पुणे. कुठे आहे सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळी? कुठे आहे तिथले वकील? कुठे आहे तिथले इंजिनियर्स?
म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही सुद्धा हा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, त्यांना आवाज दिला पाहिजे. आम्ही माध्यम म्हणून आवाज देतोय. अगदी, म्हणजे ज्या प्रकारची घटना घडली आणि कायद्याची मोडतोड करून गुन्हेगारालाच वाचवण्याचा जो अतिशय किळसवाणा प्रकार समोर आला, पुणे शहर काँग्रेस, आमचे आमदार, ही सगळी मंडळी आम्ही पहिल्या दिवसापासून, म्हणजे तुम्हाला मला सांगायला, पुण्यामध्ये मागच्या 2 वर्षापासून कायदा सुव्यवस्थेचा इतका बोजबारा उडालेला आहे. ही घटना व्हायच्या अगोदर 4 खून पुण्यामध्ये झालेले आहेत. हडपसरमध्ये 2 खून झालेले आहेत. कसब्यामध्ये गोळीबार झालेला आहे. तिकडे कोथरूडमध्ये 1 खून झालेला आहे. ड्रग्सच्या प्रकरणापासून पुणे शहरामध्ये कोयता गँग असेल, हे सगळे पब असतील, दमदाटी असेल, गुंडांचा अक्षरशः नवे पोलीस आयुक्त आल्यानंतर त्यांनी काहीतरी गुंडांना उभा केलं आणि काहीतरी कायदा सुव्यवस्थेला खूप ते आता कायदा सुव्यवस्था राखतील, सामान्य पुणेकरांची सुरक्षा करतील अशी आशा आम्हालाही निर्माण झाली होती. मात्र एकटे रवींद्र दंगेकर आणि काँग्रेस पक्ष सोडला तर पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचे इथे इतके नगरसेवक आहेत, भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे खासदार या शहरात आहेत. गृहमंत्री पुण्यामध्ये कितीतरी वेळा येऊन गेले. अजितदादा स्वतः पालकमंत्री आहेत पुण्याचे, अभिमानाने ते पुण्याचे म्हणून सांगतात. पण या पुण्यातल्या सर्वसामान्य लोकांना गुंडांच्या हवाली, काळ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या हवाली करून हे बिनबोबाट निघून गेलेले आहेत. पुण्यामध्ये या सगळ्या गुंड लोकांवर, पुण्यामध्ये पोलिसांवर, पोलिसांची कृती, मी 3 दिवसापूर्वी पीएमटी, म्हणजे तुम्हाला सांगायला अतिशय, म्हणजे पुढारीनं आवाज उठवला ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यासारखे सामाजिक राजकीय क्षेत्रात असलेली माणसं सुद्धा पुणे पोलिसांच्या पुढे आम्ही हतबल होतो की काय इतकं वाईट वागणं पुणे पोलिसांचं असतं. वडगाव बुद्रुक पोलीस चौकीमध्ये एका महिलेला शिवीगाळ केली पीएमटीच्या कंडक्टरने, वाईट शब्दामध्ये तिचा अपमान केला, तिला विनयभंग अक्षरशः केला. त्याची तक्रार घेऊन मी गेल्यानंतर माझ्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी वडगाव बुद्रुक पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत यांनी काल परवा दिली. त्यासाठी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावं लागलं. इथे महिला सुरक्षित नाहीत, इथं विद्यार्थी सुरक्षित नाहीत, इथं ड्रग्सचा काळा बाजार बोकाळलेला आहे आणि गुंडांच्या ताब्यामध्ये सध्या पुणे पोलीस शहर सगळं ताब्यामध्ये गेलेलं आहे का, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष आवाज उठवतोय, युवक काँग्रेस असेल, आमदार असेल, आम्ही आवाज उठवतोय, सामान्य पुणेकरही आवाज उठवतायत. पण पोलीस जे आवाज उठवतायत त्यांना बघून घेऊ, तुमच्या पण केस काढू, तुमच्यावर पण गुन्हे दाखल करू, अशा उलट्या धमकावण्या देत आहेत. या जे 2 निष्पाप जीव काल अपघातामध्ये गेले त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. आज तागायत, काल धमक्या दिल्यात, आज धमक्या त्यांना दिलेल्या आहेत. ही मुजोरी ही सत्ताधाऱ्यांच्या, गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने आहे का? पुणे पोलिसांचं पाठबळ नेमकं कुणाला आहे? जो गाडीनं उडवून जातो तिथल्या लोकांनी प्रत्यक्षदर्शींनी त्या मुलाला धरलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. प्रत्यक्षदर्शींनी जर त्या मुलाला धरलं नसतं तर तो मुलगा त्या गाडीत होता की नाही होता? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांच्या कुटुंबियांचं काय, त्यांच्या बाजूने कोण उभं राहणार, त्यांच्यासाठी न्याय कोण मागणार? त्यांचा आक्रोश अक्षरशः हृदय पिळवटून टाकणार आहे. अनिशच्या आईशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही प्रतिक्रिया होती. मेरा बच्चा चला गया, उसकी क्या गलती थी? उसकी कोई गलती नहीं थी मेरे बेटे की जो चला गया। अरे मेरे बेटे को क्या गलती थी उसकी जो उसने मेरे से मेरे बेटे को मार दिया। अच्छी जॉब में था वो, वही एक था हम लोगों का सहारा, सब चीज का चला गया, हमारा सहारा छूट गया। अभी हमने छोटे भाई को ही पढ़ा, अपने छोटे भाई की जिम्मेदारी, हम लोगों की जिम्मेदारी भी वही उठाया था। अब कौन करेगा ये सब? मोहिते सर, आता या आईला कोण आणि कशा शब्दात उत्तर देणार आहे? आणि सगळ्यात वाईट कशाचं वाटतं की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला असा सुद्धा एक दबक्या आवाजात सूर निघत होता की हे जोडपं पहाटे 3 वाजता पब मध्ये काय करत होतं? तो प्रश्न आहेच. मात्र त्यावेळेला जो मुलगा बेदरकारपणे गाडी चालवत होता त्याच्यावरती थेट बोट नाही उठवता आलं कुणाला सुद्धा. वैचारिक लोकांचं पुणं, शिकलेल्या लोकांचं पुणं, सांस्कृतिक पुणं आणि उदारमतवादी सुद्धा पुणे आहे ना. कशा पद्धतीने असा प्रश्न विचारला जातो की ज्यांचे बळी गेले नाही, ज्यांचे बळी घेतले गेले, बेफाम वेगाखाली पैशाचा माझाखाली ज्यांना चिरडण्यात आलं त्या तरुण तरुणीला विचारलं जातं, जे गेले, जे उत्तर द्यायला नाही आहेत की ते एवढ्या रात्री काय करत होते. अहो त्यांना अधिकार आहे ना. ते रस्ते का फक्त श्रीमंतांच्या बापाच्या बिघडलेल्या मुलांचे आहेत का? की पोर्शे चालवायची वाटेल तशी काय स्पीड होता? नम्रता पोलिसांच्या पंचनाम्यातली माहिती सांगतो
160 किलोमीटरचा स्पीड, या स्पीडने तो बिल्डर पुत्र गाडी चालवत होता आणि पुन्हा दारूच्या अंमलाखाली बेफाम अतिशय मस्तवालपणे तुम्ही वाघाचं वाटेल ते करायचं, दोघांना चिरडायचं आणि त्या दोघांना तुम्ही विचारणार. तेवढंच नाहीये, पोलिसांनी जो गुन्हा नोंदवलाय ना त्यातली चलाखी थोडंसं सांगतो. काय झालेलं आहे त्यात, कोणती कलम लावली, खूप शाहजोकपणे सांगितलं जातं. त्यांनी लावलेलं आहे 304. काय असतं की भरधाव वेगानं आणि दुर्लक्ष म्हणजे एकदम निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याबद्दल 304 लावलाय. 201 त्यासाठी त्यांनी म्हणजे डेथ, त्यामुळे मृत्यू ओढवला म्हणून 304. पुढे काय 279 ड्रायव्हिंग व्हेकल इन अ निग्लिजंट मॅनर, निष्काळजीपणे गाडी चालवली. पुढे आहे 337 आणि 338 कशासाठी आहे की त्यांनी निष्काळजीपणे वागलेत वगैरे वगैरे सर्व ते आहे. त्यात 427 अशा प्रकारचं उपद्रवी वागणं त्याबद्दलचं आहे. 119 वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, म्हणजे अगदी सिग्नल मोडला तरीसुद्धा हे असतं. 184 धोकादायक पद्धतीनं गाडी चालवली. अहो त्यातला मुद्दा हा आहे, हे का केलं, एवढी मोठी लांबलचक यादी केली तुम्ही, काय हो मॅक्झिमम पनिशमेंट आहे याच्यात, जास्तीत जास्त शिक्षा 2 वर्ष. आता गंमत सांगतो नम्रता, तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारलात मला की या आरोपींना 16 वर्षावरील असल्यामुळे जर समजा बदलाची वेळ आली, त्यांना संज्ञान म्हणून जर त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली तर ही जी कलम लावली आहे ना, ही कलम ही त्यांच्यासाठी ढाल ठरणार आहेत. अगदी, कारण तिकडे कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा असलेली कलम लागतात. काय केलं पाहिजे हो पोलिसांनी, साधं सोपं आहे. जर न्यायालयात ते गेल्यात, न्यायालयाने आदेश द्यावा की 304A विथ 304 केलं, 304A विथ 304 केलं तर कमीत कमी किमान शिक्षा ही 10 वर्षांची होईल. आणि बघ तुम्हाला मला सामान्य पुणेकरांना, सामान्य मराठी माणसाला अवघ्या महाराष्ट्रातून आज थोडक्यात तुम्ही असं म्हणता की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे इथे या प्रकरणात झालेला आहे. मात्र कलम बदलली पाहिजे. 304A रीड विथ 304 असं झालं पाहिजे, असं काही वकील मित्रांचं म्हणणं आहे. तसं होणार का की केवळ एक फार्स, होय फार्स केला जाणार. अर्थात काही वेळातच गृहमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणार आहे, अपेक्षा तीच आहे. कारण आज सकाळी त्यांनी दखल घेतल्यानंतर थोडीफार हालचाल सुरू झालेली दिसते आहे. अपेक्षा एवढीच आहे, न्याय मिळावा. ते 2 मध्य प्रदेशातून आपल्या IT इंडस्ट्रीत काम करण्यासाठी आलेले. कारण नम्रता, वारंवार आपण बोलतो की आपल्या पुण्यात एवढं आहे, आपल्या पुण्यात 2 मोठ्या IT कंपन्या सुद्धा, पण तो बंगलोरची भर होते. आपल्याला जर ते चित्र बदलायचं असेल तर पुणे सुरक्षित, 24/7 सुरक्षित. उगाच कोणी अशी फालतू कारणं सांगू नये की ते 2 तरुण IT टेकवाले काय तिथे करत होते रात्री 3 वाजता. उलट विचारावं, मगाशी तुम्ही म्हणाल तसं की तो बिल्डर पुत्र एवढ्या भरधाव वेगात बेफामपणे दारूच्या नशेत का तशी गाडी चालवत होता, हिंमत कशी झाली 160 किलोमीटर प्रति तासानं गाडी चालवण्याची. त्याला विचारला पाहिजे जाब आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. 4 महिने 18 वर्षापेक्षा कमी आहेत म्हणून त्याला जर आपण मोकळीक दिली. अहो दोघांचं अजून खूप काही बाकी होतं वय हो त्या दोघांचं. त्यांचं तिकडे त्यांच्या घरी शोक मनवला जातोय. मगाशी आपण तो बाईट पाहिला त्या आईचा, ते पाहून हृदयाला धक्का बसत होता. आणि तिकडे 4 महिन्यांनी हा हॅपी बर्थडे मोठा 16 बर्थडेचा सेलिब्रेट करताना दिसेल नाही तर. नम्रता, अगदी, आणि हेच सगळे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे आपल्याला बघायला लागणार आहे. कारण पोलिसांचा निग्लिजन्स आहे या प्रकरणामध्ये हे तर समोर आलेलं आहे. तो का झाला याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्यावर अंकुश कसा बसेल, निष्पाप जीव जाणं, त्यांचे बळी जाणं हे थांबेल कसं, पुण्यातल्या कोयता गँगची दहशत थांबेल कशी, पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये होणारा गोळीबार थांबेल कसा, याच्यावरती काय उत्तर मिळणार आहे हाच खरा या घडीचा प्रश्न आहे. अर्थात गृहमंत्र्यांची काही वेळात पत्रकार परिषद आहेच, त्यात आपल्याला काही उत्तरं याची सापडतात का हे पाहावं लागेल. आपल्याला हनुमंत पवार, तुषार झरेकर आणि आमचे भोईटे सर या तिघांनी वेधला, तिघांचे आभार. आजचा हा विषय चर्चेचा धुरळा आपण इथेच थांबवतो आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेवर नजर असेलच.